तर इथेनॉलचा कोटा वाढवण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. टू द पॉइंट मुलाखतीमध्ये विनय कोरे यांनी ही माहिती दिलेली आहे. 2 महिन्यात इथेनॉल संदर्भात मोठे निर्णय होतील. अमित शहांनी शब्द दिलेला आहे असं देखील दावा कोरेंनी केला आहे. तर साखर कारखान्यांना पुरवता येणार नाही इतक्या प्रमाणामध्ये इथेनॉलची मागणी वाढवण्याचे सूतोवाच केंद्रीय मंत्री अमित शहांनी केलेले आहेत असा दावा देखील विनय कोरे यांनी केला. झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीमध्ये विनय कोरे यांनी ही माहिती दिलेली आहे. महत्त्वाची मागणी होती की इथेनॉलचा कोटा वाढवून मिळावा. तर त्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकार म्हणजे आपलं देशातलं जे इंधन आहे त्याला जास्त शक्ती कशी देता येईल ह्या दृष्टीनं काहीतरी मोठे निर्णय करते अशा प्रकारचं सूतोवाच केलं. कदाचित ह्या वॉरच्या सिच्युएशनमध्ये डॉलरची झालेली थोडीशी घसरण असेल किंवा क्रूड ऑइलच्या दरातली अनिश्चितता असेल, ह्या सगळ्याचा जो परिणाम आपल्यावर होतोय त्याच्या अनुषंगानं काही मोठे निर्णय केंद्र सरकारमध्ये इंधन टंचाई जी सध्या सुरू आहे त्यामुळं त्यांनी असं सूतोवाच केलं की येणाऱ्या 2 महिन्यात आम्ही अशी काही निर्णय घेतोय की तुम्ही पुरवू शकणार नाही. म्हणजे कोटा वाढवून मागण्यापेक्षा आमची मागणी तुम्हाला पुरवता येणार नाही अशा प्रकारचे काही निर्णय आम्ही घेतोय असं एक चांगलं किंवा सकारात्मक इंडस्ट्रीच्या दृष्टीनं वक्तव्य त्या ठिकाणी केलं गेलं.